हॅलो यूट्यूब फॅमिली, आपण खूप सुंदर पद्धतीने आता आपण काय बनवणार आहे, वांगी बनवणार आहे. आणि त्याच्यासाठी मी हिरवा मसाला घेतलेला आहे. आणि तो मसाला म्हणजे आपण घेतलेला आहे कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण, मीठ, हळद, असं हलकीशी हळद टाकलेली आहे मी, जास्त नाही टाकली कारण त्याचा हिरवा कलर मग तो पिवळट वाटेल, त्यासाठी मी फक्त किंचित हळद घेतलेली आहे त्याच्यामध्ये. आणि असे 3 वांगे घेतलेत आणि 3 वांग्याला मी 4 काप केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय किडे वगैरे आहे की नाही बघितलं, स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हे दरदरीत मी कुटून घेतलेले लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे ह्या पद्धतीने आपण कुटून घेतलेले हे मसाले सगळे भरूया. आणि हे असे ह्या पद्धतीने आपण ही वांगी आपण तेलामध्ये आता सोडूया. तर हे बघा, या पद्धतीने अगदी झटपट होणारी ही वांगी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने हा काही व्हिडिओ मी जास्त मोठा बनवला नाही आणि पटकन होऊन जाणार आहेत, कारण ह्याला काही एवढं काही मसाले लागणारच नाही म्हणून. म्हणजे लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे हे एवढंच आपण कुटून घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकलेले नाही. अप्रतिम ही वांगी झालेली आहेत. तर तुम्ही बघू शकता. आता ही एक एक बाजू आपण फ्राय करून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने. खूप छान झालेली आहे. आणि हे बघा, एक एक अशी बाजू आहे ना, आपण दिशा बदलून आपण असे परतून घ्यायचे आहे. ते कधी ह्या बाजूला कधी ह्या बाजूला असे करून आपण ते पूर्ण फ्राय करून घेणार आहोत. आणि अगदी न पाणी टाकता घ्यायचे, बिलकुल आपण पाणीचा वापर केलेला नाही आहे. आणि हे तुम्ही कुठल्याही भाकरीबरोबर, चपातीवर, कशाबरोबर खाऊ शकता, पण भाकरीबरोबर अति उत्तम लागते ती भाजी. तर हे बघा, ह्या पद्धतीने आपण 2-3 वेळा असं थोडीशी वाफ देऊन ही परतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही वांग्याचं थोडंसं मॉइश्चर तुम्ही साईडला बघू शकता. आणि हे पूर्ण पाणी सुकत, म्हणजे त्या वाफेमध्येच होणार आहे ही वांगी. हे बघा, या झाकण ठेवलेल्या वाफेमध्येच होणार आहे. तर ह्या पद्धतीने आपण वांगी वेगवेगळ्या साईडने अशी परतून घ्यायची. खूप छान झाले बघा, ह्या बाजूने चारी बाजूने आपण परतून घेतलेली आहे. आणि साईडला जो लालसर मसाला आहे तोही चवीला लागतो, खूप सुंदर लागतो. तर नेहमी तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चित्रा फूड्स अँड जर्नीला. आणि बेल आयकॉनला प्रेस करायला नवीन असाल तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर ह्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे. तर हे बघा, फार सुंदर झालेले हे वांगे. आणि कलर तुम्ही बघू शकता, नॅचरल कलर आहे. काही त्याच्यामध्ये आपण फूड कलर वगैरे वापरत नाही आहे. माझ्या बहुतेक ह्याच्यामध्ये मी फूड कलर शक्यतो वापरण्याचं कमी टाळते. आणि जे आहे ते हे बघा, खूप सुंदर असे वांग्याचा कलर बघा. परतून घेतल्यामुळे काय होते, त्याला एक वेगळा अरोमा येतो आणि एकदम चव सुंदर लागते. आणि घरभर तो लसूणचा फ्लेवर आपला घरभर पसरतो. तर ह्या पद्धतीने ही वांगी तुम्हाला कशी वाटली आपली रेसिपी, तर नक्कीच मला कमेंट्स करा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा चित्रा फूड्स अँड जर्नीला. हे बघा, खूप सुंदर असे गरमागरम भाकरी आणि हे भरलेली वांगी, अगदी न शेंगदाणे खोबरं टाकतं, साध्या पद्धतीने खूप चविष्ट झालेली. आणि लसूण जरा जास्त वापरल्याने अजून चव त्याला जास्त लागलेली. तर ही कशी वाटली तुम्हाला वांगी, नक्कीच मला माझ्या चॅनलला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा. हे बघा, खूप सुंदर अशी झालेली. धन्यवाद.